बरोबर सरळ एमआयएम बरोबर बघा एमआयएम बरोबर सुद्धा भाजपनं कधी युती केली का मुंबईच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर मला माहीत नाही पण महाराष्ट्रामध्ये नवा पॅटर्न आहे भाजपला कोणीही चालतो भाजप कामाठीपुऱ्यामध्ये उभी आहे धंदा करायला कोणी या बरं का जो पेजेला देईल त्याच्या शेजेला जायला भाजपा तयार आहे काय माझं वाक्य नीट समजून घ्या जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर चढायला भाजपा तयार आहे आता सध्या दोघेजण शेजेवर चढलेले आहेत एमआयएम आणि अंबरनाथला काँग्रेस हा माझा डायलॉग नाही हा जयवंत दळवींनी त्यांच्या नाटकात गुंतता हृदय हे मध्ये दिलं एक सुंदर वाक्य जो पेजेला देईल त्याच्या शेजेवर भारतीय जनता पक्ष सध्या महाराष्ट्रात त्याच भूमिकेत खास करून दहिसरमध्ये एक मोठी घटना घडली कुठे मराठी तरुणांना उत्तर भारतीय लोक मारत असल्याचं एक मोठी हे झाली कुठे घडलंय दहिसरमध्ये आणि त्यामध्ये पोलीस देखील तक्रार करत नव्हती क्लिप व्हायरल झाल्यानंतर तक्रार नोंदवली गेली आणि हे मराठी तरुण प्रचारासाठी गेले होते तर त्यावेळी हो मी ते चित्र पाहिलेलं आहे अजित पवारांचा उल्लेख केला काल भाजप नेत्यांनी अजित पवारांना त्यांच्या जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली आहे ते असं म्हणत आहे की अजूनही 70,000 कोटी जे ब्लॅकमेलच करतायत ना पेंडिंग आहे निकाल लागले म्हणजे तुमच्या इतिहासातली पानं आम्हाला चाळायला लावू नका म्हणजे प्रश्न असा आहे की शेवटी तुम्ही ब्लॅकमेलचं राजकारण चालूच ठेवलं सगळ्यांच्या बाबतीत अजित पवारांना ब्लॅकमेल करून तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीतून फोडलं एकनाथ शिंदे आणि 40 लोकांना ब्लॅकमेल करून तुम्ही फोडलं अशोक चव्हाणला ब्लॅकमेल करून फोडलं तुम्ही सगळ्यांना ब्लॅकमेल करताय तुमचा धंदा ब्लॅकमेलिंगचा आहे तुम्ही ग्रेट गॅम्बलर आणि ग्रेट ब्लॅकमेलर आहात आणि तेच दिसत आहे ना ही फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे ती फाईल उघडी आहे बावनकुळे काय न्यायाधीश झालेत का तपास अधिकारी झाले हां अरे तुमचा वैचारिक मतभेद आहेत एकत्र शरद पवारांबरोबर त्यांनी म्हणजे आमच्याबरोबर युती केली आहे महायुतीबरोबर महाआघाडीबरोबर महायुतीनं हे असं आम्ही म्हणतो काय करताय तुम्ही तुमच्या हिंमत आहे का बावनकुळे काय बडबडतायत फडणवीस काय बोलतायत सावरकर मग बसवा त्यांना समोर आणि द्या सावरकरांचे धडे एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचा संबंध फक्त सत्ता पैशाशी आणि गुंडगिरीशी आहे यांना ना सावरकरांचा विचार ना राम मनोहर लोहिया यांचा विचार ना अटलजींचा विचार जोपर्यंत सत्ता तुमच्याकडे आहे तोपर्यंत ते तुमच्याबरोबर राहतील उद्या आमची सत्ता आले तर आमच्या दारातून उभे राहतील हे सगळे लोक सर अकोल्याच्या अकोटमध्ये काल एक घटना घडलेली होती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते इकडेश पटेल माहिती आहे मला त्यांचं निधन झाले एकीकडे भाजप एमआयएमची युती दुसरीकडे चाकू हल्लावून काँग्रेसच्या नेत्याचं निधन हे दुर्दैव आहे की सोलापुरात देखील मनसेच्या कार्यकर्त्याची हत्या झाली इथे हिदायत यांची हत्या झाली आणि तरीही कायदा सुव्यवस्था सुरळीत आहे असं फडणवीस म्हणतात हे ढोंग आहे मुंबईमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांवर उत्तर भारतीयांनी हल्ला केला ठिकठिकाणी हे प्रकार सुरू आहेत आणि मी म्हटलं नाही मगाशी की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री प्रचाराला फिरत आहेत संतोष जोरी काल पत्रकार परिषद म्हणाले की मनसेच्या 7 ते 8 सीटा पण निवडून येणार आहेत कोणाला उत्तर द्यायचं मी एक तर अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये टीका केली की भाजपनं पिंपरी चिंचवड हे मनपाला कर्जात रोखलेलं आहे आणि भाजपनं कुत्र्याच्या नसबंदीत देखील पैसे खाल्लेले आहेत भाजपनं फार चांगलं वाक्य त्यांना सुचलेलं आहे म्हणजे भाजपा कुठे कुठे पैसे खातं हे आम्हाला माहीत होतं पण या प्रकरणात सुद्धा कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खात आहे हे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या समोर आणल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत बरं का म्हणूनच ते आता कुत्रे त्यांच्या सगळे सुटलेले आहेत भाजपवरती आणि कुत्र्यांच्या नसबंदीतून त्यांनी किती कोटी खाल्ले हे आता आम्ही मनेका गांधींना कळवू राज ठाकरेंनी सभेलाच आमंत्रण दिलेलं आहे महापालिकेकडून यासाठी परवानगी मिळाली आहे काय म्हटलात तुम्ही 11 तारखेला मिळेल ना आम्हाला परवानगी ही मुंबई आहे